कन्सेप्ट स्टार्ट करूया. ऑन आहे ना, होते क्रॉप मध्ये होते. नेक्स्ट कन्सेप्ट स्टार्ट करूया आपण. पॅकिंग ऑफ पार्टिकल इन क्रिस्टल लॅटाईस. ठीक आहे, पॅकिंग ऑफ पार्टिकल इन क्रिस्टल लॅटाईसचा अर्थ काय बेटा? समजा आपल्याकडे बॉक्स आहे, हा बॉक्स आहे बेटा, आणि त्या बॉक्समध्ये आपण काय केले बेटा? पार्टिकल पॅक केले. आता कशी पॅक करते? कॉर्नरला, सेंटरला, फेसला, बरोबर आहे ना? सो ते पार्टिकल कशी अरेंज आहेत? एक मी असे केले, दुसरे बघा असं करू शकते. हा बघा हे होतं, दोघांमध्ये फरक आहे ना. ठीक आहे, सो पॅकिंग कशी आहे ते आपल्याला बघायचं. मग त्यामध्ये कन्सेप्ट काय बघा? कोऑर्डिनेशन नंबर. कन्सेप्ट काय बेटा? कोऑर्डिनेशन नंबर. कोऑर्डिनेशन नंबरचा अर्थ काय? जे काही पार्टिकल असतील बेटा, ठीक आहे, जे काही पार्टिकल असतील, जो पार्टिकल आपल्याला स्टडी करायचा आहे, समजा मी हा पार्टिकल घेतला बेटा, हा पार्टिकल त्याच्या आजूबाजूच्या एकूण किती पार्टिकलला अटॅच आहे ते बघायचं. ठीक आहे, हा पार्टिकल घेतलाय ना मी, हा किती अटॅच आहे? डायरेक्टली 1, हा इकडे गेल्यावर 2, हा 3 आणि हा काय बेटा? 4. म्हणजे तो पार्टिकल किती जणांना अटॅच आहे? 4. बाकी कोणाला अटॅच आहे का बघा इथं? नाही. मग त्याचा कोऑर्डिनेशन नंबर CN किती झाला बेटा? 4. ठीक आहे, द पार्टिकल विच वी स्टडी, ज्याची आपल्याला स्टडी करायची आहे, तो त्याच्या नेबरिंग साईडला किती पार्टिकलला अटॅच आहे त्याला आपण काय म्हणतो? त्याचा कोऑर्डिनेशन नंबर. आणि हा कोऑर्डिनेशन नंबर फिक्स होतो बेटा त्याच्या पॅकिंगवर, त्याची अरेंजमेंटवर, आपण कसं अरेंज केले त्याच्यावर. ठीक आहे, सो काय बघतोय आपण? पॅकिंग कुणामध्ये बेटा? क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये. द नंबर ऑफ नेबरिंग स्फिअर, बरोबर आहे, शेजारी किती स्फिअर आहे. टच एनी गिवन स्फिअर, आपण जो स्फिअर घेतलेला आहे, दिलेला आहे, त्या स्फिअरला नेबरिंगला किती स्फिअर अटॅच झाले त्याला काय म्हणायचं बेटा? त्याचा कोऑर्डिनेशन नंबर. कळते? कोऑर्डिनेशन नंबर कशाला म्हणायचा? आपण जो स्फिअर घेतलाय तो स्फिअर त्याच्या नेबरिंगला एकूण किती स्फिअरला अटॅच आहे तो म्हणजे काय? त्याचा कोऑर्डिनेशन नंबर. आणि हा कोऑर्डिनेशन नंबर डिपेंड असतो बेटा त्याच्या अरेंजमेंट. आणि त्याच्या अरेंजमेंट वेगवेगळ्या टाईपने आहेत बेटा, त्याला आपण म्हणतो क्लोज्ड पॅक स्ट्रक्चर. आणि हे क्लोज पॅक स्ट्रक्चर करणारे आपण 1 डायमेन्शनल मध्ये, 2 डायमेन्शनल मध्ये आणि त्यानंतर 3 डायमेन्शनल. 1 डायमेन्शनलला कसं करायचं मॅडम? तर 1 डायमेन्शनलला करताना काय करायचं बेटा? स्फिअर घ्यायचे आणि आपले ऍक्सिस असेल ना, ही कुठली ऍक्सिस झाली बेटा? एक्स. ही कुठली? वाय. मग मी कुठलं करायला डायमेन्शन? 1 डायमेन्शन. ठीक आहे, 1 डायमेन्शन करताना मी एक्स ऍक्सिसवर ठेवले तर पार्टिकल एकानंतर एक ठेवणार मी. अशी पूर्ण लाईन असेल तर ती डायमेन्शनल कुठली? 1 डायमेन्शन. ती अरेंजमेंट कुठली बेटा? 1 डायमेन्शनल. मग 1 डायमेन्शनल मध्ये कोऑर्डिनेशन नंबर विचारतील. किती असणार कोऑर्डिनेशन नंबर? सांगा मला. किती लाटाच आहे तो? एक स्पिअर किती लाटेच आहे? 2 लाच अटॅच आहे. हा स्पिअर जर घेतला, कुठे अटॅच आहे? इकडे एकला आणि इकडे एकला. हा घेतला तर इकडे एकला आणि इकडे एकला. हा घेतला इकडे एक, इकडे एक. हा पहिला तर एकटा असणार आहे आणि लास्ट सुद्धा एकटा असणार आहे, बदले घेणार ना आपण. ठीक आहे, हा घेतला तर हा इकडे अटॅच आहे, इकडे अटॅच आहे. सो कोऑर्डिनेशन नंबर 1 डायमेन्शन मध्ये कंपल्सरी किती असतो बेटा? 2. कळते का? मग मी कुठली ऍक्सिस घेतली बेटा? इथं मी एक्स ऍक्सिस. वायला ठेवून बघा. वायला जर आपण असं घेतलं, इथं सुद्धा बघा, हा किती जणांना अटॅच आहे? दोघांना. हा किती जणांना? दोघांना. हा किती जणांना? दोघांना. कळतंय? म्हणजे कंपल्सरी 1 डायमेन्शनल मध्ये काय असणार बेटा? कोऑर्डिनेशन नंबर 2. बरोबर आहे, 1 डायमेन्शनल कळतंय. नेक्स्ट बघूया आपण बेटा 2D. 2Dचा अर्थ काय आता? 2 डायमेन्शनल. म्हणजे दोन्हीकडे ठेवायचं. कुठं कुठं? एक्स ऍक्सिसला सुद्धा आणि वाय ऍक्सिसला सुद्धा. ठीक आहे, एक्स ऍक्सिसला पहिला ठेवूया मगासारखं. झाली एक एक्स ऍक्सिस. 2 डायमेन्शनल आता काय करायचंय? ह्याच्यावर परत ठेवायचं बेटा. म्हणजे एक्स बी भेटेल आणि वाय बी भेटेल. तुमचा ग्राफ असतो ना बेटा असा, असा असतो ना ग्राफ, सो त्या टाईप मध्ये भेटेल. मगाशी मी काढलं होतं तसं आहे. 2 डायमेन्शनल म्हणजे सिंपल, त्या लेअर जे आहे ते एकावर एक एकावर एक, आपण विटा कसं एकावर एक रचतो तसं एकमेकावर एक काय करायचं? ठेवायचं. मग आता कोऑर्डिनेशन नंबर सांगा. कुठलाही एक घ्यायचा. कुठला घ्यायचा? सेंटरचा. नाही मॅडम आम्ही हा घेतला. हा घेतला किती कोऑर्डिनेशन नंबर? 1 2 3 त्यामुळे घेताना कुठले घ्यायचं बेटा? सेंटरचा. कुठला देऊ दे? हा लिहू. किती जण अटॅच आहे? 1 2 3. ठीक आहे, 1 डायमेन्शनलला किती होती बेटा कोऑर्डिनेशन नंबर? 1 का 2? 2 होता कोऑर्डिनेशन नंबर, बरोबर आहे. 2 डायमेन्शनलला किती आलाय? 4. आणि हे असं कधी झालं? ज्यावेळेस मी ही जी अरेंजमेंट अशी केली. कधी झालं बेटा? जर मी अरेंजमेंट अशी केली. दुसऱ्या पद्धतीने मी अरेंजमेंट करू शकते. कशी अरेंजमेंट करणार?
पहिल्या केसला काय केलं बेटा मी एकावर एक ठेवलेत बघा. स्पियर काय केले एकावर एक ठेवले पार्टिकल. आता सेकंड केसला कसं करते बघा मी एकावर एक ठेवत नाही. जिथं गॅप आहे त्याच्यावर पार्टिकल ठेवते. बरोबर आहे. जिथं गॅप आहे तिथं पार्टिकल ठेव. जिथं गॅप आहे तिथं पार्टिकल. जिथं गॅप अजूनही पाडवतो जिथं गॅप आहे तिथं. वरच्या साईडला सुद्धा काय करायचं जिथं गॅप आहे तिथं पार्टिकल. अरेंजमेंट कळते बेटा दोन्ही मधला फरक कळते दोन्ही मधला फरक अजून वाढवतो पार्टिकल. जिथं गॅप तिथं पार्टिकल. जिथं गॅप तिथं पार्टिकल. सेम जिथं गॅप तिथं. जरा नीट तुम्ही काढताना काढा डायग्राम. बरोबर आहे. ठीक आहे. ती मगाशी होती अरेंजमेंट. आता ही अशी अरेंज. मग आता मला कॉर्डिनेशन नंबर काढायचा आहे. मगामध्ये किती आला बेटा कॉर्डिनेशन नंबर 4. 1 डायमेन्शनला किती आला 2 आला. 2 डायमेन्शनला किती आला 4 आला. आता ह्याच्यामध्ये कॉर्डिनेशन नंबर कुणाचं घेऊ पार्टिकल हे घेऊ. कितीला अटॅच आहे डायरेक्ट सांगा. 1 2 3 4 5 6. अरेंजमेंट वेगळी कॉर्डिनेशन नंबर वेगळा आला. बरोबर आहे का. ठीक आहे. ही जी आहे ह्याला म्हणायचं बेटा हेक्सागोनल. बरोबर आहे. हेक्सागोन झालं ना तुमच्या मॅथ्स मधला झालं का हेक्सागोन. बघा प्रत्येक मध्ये बघा. ठीक आहे. हेक्सागोनल अरेंजमेंट झाला त्यावेळेस कॉर्डिनेशन नंबर किती आला 6. एमसीक्यू नीट वाचायचं आणि त्या हिशोबाने आन्सर द्यायचं. 2 डायमेन्शनल अरेंजमेंट आहे. पार्टिकल हेक्सागोनी अरेंज केलेले असतील तर तिथं कॉर्डिनेशन नंबर किती आला आहे 6. 2 डायमेन्शनल अरेंज आहे. पार्टिकल स्क्वेअर मध्ये अरेंज केली असतील. स्क्वेअर आहे ना एक बॉक्स मध्ये सारखा आहे ना तर तिथं कॉर्डिनेशन नंबर किती आला बेटा 4. ह्याच अरेंजमेंटला वेगळं नाव देतं बेटा. इथं नाव काय देतं बघा ए ए ए. ए वर ए ए वर ए वर ए आहे ना अटॅचमेंट. इथं असं देतात बेटा ए बी ए बी. बघा पहिली लेअर दुसरी लेअर वेगळी आहे. परत तिसरी लेअर सेम आहे. त्यामुळे ए बी अशी अरेंजमेंट. कळतंय. ठीक आहे. एमसीक्यू नीट बघायचं ना आन्सर द्यायचं. पुस्तक मध्ये दिलं बघा काय दिलं पुस्तक मध्ये. क्लोज पॅकिंग कशामध्ये बेटा 1 डायमेन्शन. A close packed 1 dimensional structure result by arranging sphere touch to each other. एकमेकाला टच करत काय करायचं बेटा ठेवायचंय. बरोबर आहे. मागाशी ठेवतो आपण असंच ठेवतो. बरोबर आहे. कॉर्डिनेशन नंबर किती आला बेटा 2. 2 डायमेन्शनल. 2 डायमेन्शनल मध्ये बघा अ क्लोज पॅक 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर रिझल्ट बाय स्टॅकिंग रो टुगेदर इच अदर. ह्या रो एकमेकाला काय करायचे बेटा जॉईन करायचे. जॉईन करताना कसे जॉईन करायचे त्या हिशोबाने बघा 2 पद्धतीने. पहिला कुठलं स्क्वेअर. स्क्वेअर क्लोज मध्ये काय ए ए ए मगाशी म्हणल्यासारखं मी सगळे काय असणार ए ए ए म्हणजे इथं असं म्हणजे मॉलिक्युलवर मॉलिक्युल्स. ह्याला काय म्हणायचं बेटा ए ए ए. आणि त्या केसमध्ये कोऑर्डिनेशन नंबर किती येतो बेटा 4 आले 4. दुसरं स्ट्रक्चर कुठलं हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. हे सुद्धा 2 डायमेन्शनलच आहे. पण हे कसं भेटतं मग सांगितलं बेटा मॉलिक्युल ए ए ने टाईप करायचे का अरेंज करायचे का कसे करा ए बी. पहिली लाईन सेम दुसरी सेम का बेटा पण तिसरी लाईन सेम कुणापेक्षा कुणासारखी पहिल्यासारखी. ठीक आहे. त्यावेळेस किती आला कॉर्डिनेशन नंबर 6. ठीक आहे. हे बघा ए फर्स्ट रो इज ए सेकंड काय असणार आहे बी आणि त्यामुळे रो काय येणार बेटा ए बी स्ट्रक्चर भेटेल. इथं दिले बघा दिस इज 1 डायमेन्शनल. ह्या दोन्ही कशाचे आहेत बेटा 2 डायमेन्शनल. 2 डायमेन्शनल मध्ये ही कुठली स्क्वेअर प्लेन आणि ही कुठली बेटा हेक्सागोन. कळतंय का. कोऑर्डिनेशन नंबर पहिल्याचा किती बेटा दुसऱ्याचा तिसऱ्याचा 6. कळतंय काय अवघड आहे का बेटा. आणि लास्टला कुठलं करायचं बेटा 3 डायमेन्शन. 3 डायमेन्शनला काय करायचं मगाशी 1 वर एक 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 लाईन रचत गेलो आपण. आता काय करायचं ज्या लाईन असेल ना त्याच्या पुढे अजून पुढचं लाईन रचायचं. इमॅजिन करायचं. ठीक आहे. मगाशी काय केली ह्याच्यावर हे असं करत गेलो ना आपण 2 डायमेन्शनल झाली. आता ह्याच्या समोर अशी लाईन म्हणजे क्यूब करायचं. तुम्ही क्यूब खेळत असाल ना सेम तसं. आणि ते करताना सुद्धा काय बेटा वेगवेगळे स्ट्रक्चर. ठीक आहे. हेक्सागोनल 3 डायमेन्शनल. ठीक आहे. आता त्यामध्ये फर्स्ट काय बेटा स्टॅकिंग ऑफ स्क्वेअर क्लोज पॅटर्न. हेच आहेत ना बेटा हे जे स्ट्रक्चर आहेत ना हे स्ट्रक्चर आहेत. ह्याच्या समोरच सगळे सगळे काय करायचे स्पियर समोर ठेवायचे. त्याच्या समोरच काय करायचे सगळे स्पियर. बेस्ट एक्झाम्पल वीट सांगितलं ना बेटा एकावर एक एकावर एक एकावर एक विटा ठेवताना आपण काय करतो सेम ठेवतो ना विटा असेच ठेवतो ना बेटा. आणि समोर असं असणार का गॅप गॅप थोडं ठेवतो का आपण नाही. सो ह्याच्या समोरच काय करायची लाईन काय करायची वाढवायची. ती 3 डायमेन्शनल कुणाची झाली बेटा स्क्वेअर वाल्याची. दुसरं हेक्सागोनल मध्ये सुद्धा लाईन काय करायची समोर ठेवत जायची. ठीक आहे. पण त्याच्यामध्ये 2 केसेस आहेत. थोडं इमॅजिन करा म्हणजे लक्षात येईल.
लक्षात येईल. हे सगळं ए ए आहे ना, ए ची लाईन, ए ची लाईन, ए ची लाईन, ए ची लाईन. इथं बघा, हा स्पिअर घेतला बेटा, किती जणांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे? एकच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, 2, 3, 4. सेम तसं मागे एक असेल आणि पुढे एक असेल, बरोबर आहे का? हे बघा, ह्याच्या मागे एक असेल का नाही आणि ह्याच्या पुढे एक असणार, म्हणजे इथं कोऑर्डिनेशन नंबर किती आला? 6. 4 नाही अटॅच होणार, 4 अटॅच होणार नाही, कळतंय का? इथं बघा, हा दिसतंय का बेटा, हा स्पिअर आहे का नाही? हा स्पिअर कुणाच्या अटॅच आहे? 1, 2, 3, 4. त्याच्या खाली एक असेल ना आणि त्याच्या वर ठेवलेलं. आपण स्पिअरवर स्पिअर ठेवतोय, गॅप मध्ये स्पिअर ठेवत नाही. त्यामुळे हा स्पिअर ह्या वरच्या असं स्पिअरच्या टच मध्ये असेल, कळतंय? पुढं इमॅजिन करावं लागेल, नाहीतर लक्षात ठेवा. कळतंय का? बघा बेटा, हा जो आहे का नाही, हा 1, 2, 3, 4 आणि ह्याच्या मागे एक दिसते का, तो असेल आणि त्याच्या पुढे ठेवलेले का. कुठलं स्ट्रक्चर आहे? स्क्वेअर क्लोज्ड पॅक्ड इन 3D. कशामध्ये बेटा? 3D. ए टाईपच आहेत सगळे, सगळे ए टाईप आहेत. ए टाईपचा अर्थ कळाले आता, कळालं ना? ए टाईप म्हणजे कसं बेटा, सगळे असे सेल. आता मला 2 डायमेन्शनलच 3 डायमेन्शनल येणार नाही का आता बेटा, ही क्लिअर आहे. आणि याच्या समोर सगळे असेच आहेत, ठीक आहे. हे कुठलं? स्क्वेअर क्लोज आणि कुठलं? 3D मध्ये. सेम कुठलं येणार आता बेटा? हेक्सागोनल क्लोज पॅक. हेक्सागोनल क्लोज पॅक मध्ये काय करतो बेटा आपण? स्पिअरवर स्पिअर ठेवतो का? कुठं ठेवतो स्पिअर बेटा? गॅप मध्ये, बरोबर आहे ना? पण ते गॅप मध्ये ठेवायच्या 2 पद्धती आहेत बेटा. कशा 2 पद्धती इथं सांगायचा प्रयत्न केले, तुम्हाला कळते का? बघ, पहिली पद्धत, ही गॅप आहे, ह्या गॅपवर कसे ठेवलेत बघा, असे ट्रायंगल मध्ये ठेवलेत. 6 ठेवलेले आहेत बॉल, त्याच्यावर 3 इथं व्हाईट सीट येते ना, इथे 3, 1, 2, 3, ठीक आहे. 3 कसे ठेवलेत? ट्रायंगल मध्ये. ट्रायंगलचं पॉईंट कुठे आहे? आपल्याकडे आहे पहिली. दुसऱ्यामध्ये बघा, एक पॉईंट मागच्या साईडला, एक पॉईंट पुढच्या, बरोबर आहे? अरेंजमेंट वेगळी होईल का नाही? सो अशा हिशोबाने काय होईल? हेक्सागोनलचे किती स्ट्रक्चर येतील बेटा? 2. हेक्सागोनलच आहे तो, हेक्सागोनलच आहे. हेक्सागोनल कुणाला म्हणतो बेटा? स्पिअर स्पिअर ठेवायचं का? गॅप वर काय ठेवायचंय? स्पिअर. पण तो कसा ठेवलाय त्या हिशोबाने त्याचा काय असणार बेटा? कोऑर्डिनेशन नंबर. आता याचा कोऑर्डिनेशन नंबर सांगा किती येणार? एक स्पिअर किती जणांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे? हे 6 झाले, बरोबर आहे ना? वरचे 3 आणि खालचे 3 किती आले? 12. 6 वरचे 3 खालचे, वरचे 3, 3, 6 आणि हे 6. हेक्सागोनल 3D मध्ये किती असेल कोऑर्डिनेशन नंबर? 12. कळतंय का? स्ट्रक्चर बघा आणि सांगा. 1 मध्ये किती आहे बेटा? 2. 2 डायमेन्शनल मध्ये स्क्वेअर प्लॅनर मध्ये किती आहे? 4. हेक्सागोनल मध्ये किती झालं? 6. 3 डायमेन्शनल मध्ये स्क्वेअर मध्ये किती आहे? 6. आणि हे जे आहे हेक्सागोनल क्लोज्ड पॅक, त्याला किती म्हणायचं बेटा? त्याचं किती आहे कोऑर्डिनेशन नंबर? 12. कशी अरेंजमेंट आहे त्या हिशोबाने नाव आहेत. त्यालाच एबीसी एबीसी नाव देऊ शकते. एबीसी एबीसी नाव का? ए बी सी, बरोबर आहे का नाही? इथं म्हणलं असतं तर काय म्हणलं असतं बेटा? ए बी बी. ट्रायंगलचं पॉईंट आपल्याकडे आहे, हे दोन्ही वरचे सेम आहेत ना, ठीक आहे. म्हणजे एबीच्या टाईप मध्ये, आणि इथं कुठले बेटा? एबीसी. परत खाली ए होईल आणि असं काय होईल? प्रोसेस. सो लक्षात ठेवायचे हा पुढं. सीसीपी क्युबिक क्लोज पॅक्ड म्हणजेच एफसीसी. एफसीसी झालं ना आपलं? फेस सेंटर की. सीसीपी म्हणजेच काय बेटा? एफसीसी. आपल्या ह्याच्या सगळ्यातलं काय लक्षात ठेवायचं? फक्त कोऑर्डिनेशन नंबर, सीईटी पॉईंट ऑफ युनिटी. लक्षात आलंय? कोऑर्डिनेशन नंबर लक्षात आलं बेटा? कशाला म्हणायचं? ठीक आहे. मग आता हे पार्टिकल कसे अरेंज करतात त्या हिशोबाने आपल्याला काय स्टडी करायचं बेटा? पॅकिंग इफिशियन्सी. पेपरला पडण्याचे पॉईंट. तो पॅकिंग इफिशियन्सी आता काय? माझ्याकडे क्यूब आहे बेटा, त्या क्यूब मध्ये मी पार्टिकल ठेवले. किती पार्टिकल ठेवले? समजा 9 पार्टिकल ठेवले. 9 पार्टिकल बसले, बरोबर आहे. पण 9 पार्टिकल बसल्यावर पूर्ण जागा पार्टिकल घेतली का बेटा? नाही घेतली. का बरं नाही घेतली? कारण की जी काही जागा रिकामी, ही बघा, ही जागा रिकामी आहे का नाही? ही जागा रिकामी आहे का नाही काहीतरी? ठीक आहे. त्याच्यावर आपण काय करतो बेटा? त्याची पॅकिंग इफिशियन्सी. सो व्हॉट इज द पॅकिंग इफिशियन्सी? पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे बॉक्सचं किती व्हॉल्यूम आहे आणि त्यामध्ये पार्टिकलने किती व्हॉल्यूम घेतलाय. द व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल डिवाइडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. युनिट सेलचा व्हॉल्यूम किती होता? त्यात पार्टिकल किती बसलेले आहे? ही जागा रिकामीच आहे का नाही?
ती जागा रिकामी म्हणजे तिथे पार्टिकल आहेत का? नाहीये. सो पॅकिंग इफिशियन्सीचा अर्थ काय? द व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. मार्क्स आपल्याला किती सेलचं बघायचं बेटा? 3 सेलचे. किती 3 सेल कुठले कुठले? सिंपल, बेस सेंटर, बॉडी सेंटर आणि कुठले आपले? फेस सेंटर. सिंपल मध्ये कसं असतात? अशा असणार आहेत ना, असे पार्टिकल असणार आहेत. सो त्याची पॅकिंग इफिशियन्सी विचारतील, बॉडी सेंटरची विचारतील आणि फेस सेंटरची पॅकिंग इफिशियन्सी विचारतील. पण तुम्हाला पॅकिंग इफिशियन्सीचा कन्सेप्ट कळालाय का? किती पार्टिकलनी जागा व्यापली आणि किती काय केलेली आहे? युनिट सेलची जागा आहे. बेस्ट एक्झाम्पल देते बेटा. डबा असतो घरी किंवा तुमचा टिफिनचा डब्बा, ठीक आहे, समजा टिफिनचा डबा आहे, त्याच्यामध्ये तुम्ही 3 लाडू ठेवला, पॅक बसले 3 लाडू, ठीक आहे. 3 लाडू बसल्या, तिथं मध्ये जागा दिसते का नाही? मध्ये जागा दिसते की नाही? म्हणजे ती रिकामी जागा आहे. त्या रिकाम्या जागेला टेक्निकली म्हणायचं व्हॉइड्स, एम्प्टी स्पेस. एम्प्टी स्पेस आहे ना, एम्प्टी स्पेस आहे, तो काय असणार बेटा? व्हॉइड्स. आणि उरलेली जागा कोणी घेतली आहे? लाडूनी घेतली आहे. उरलेली जागा काय घेतली बेटा? लाडूनी घेतली. मग हा गॅप किती आहे? प्लस लाडूची जागा म्हणजे काय येणार बेटा? टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. बरोबर आहे. लाडूने घेतलेली जागा प्लस रिकामी जागा हे सगळं म्हणून काय तयार होईल? तुमच्या डब्याचा व्हॉल्यूम सेल. मग आपल्याला व्हॉइड्स बघायचे आहेत. आपल्याला काय बघायचे आहेत? व्हॉइड्स. 2 टाईपचे व्हॉइड्स बघायचे आहेत आपल्याला. टेट्राहायड्रल व्हॉइड्स, नाव ऐकले टेट्राहायड्रल, आणि ऑक्टाहायड्रल. टेट्राहायड्रल आणि ऑक्टाहायड्रल. टेट्राहायड्रल व्हॉइड्स बघा, मी काढायचा प्रयत्न करते. टेट्राहायड्रल व्हॉइड्स काढण्यासाठी मला किती पार्टिकल लागतील? 4. मला किती पार्टिकल लागतील बेटा? 4. हे किती पार्टिकल घेतले बेटा मी? 3. ठीक आहे, तुम्ही करू शकता. 4 लाडू घ्या, 3 लाडू असे ठेवले आणि त्या 3 लाडूवर एक जो लाडू राहिलेला आहे तो लाडू ठेवलेला आहे असं वरतं, असं वर ठेवले. मग वरच्या लाडू आणि खालच्या 3 लाडू मध्ये खाली काहीतरी गॅप असेल का नाही? ती गॅप जी आहे ती अशी येते, अशी दिसणार आहे. सो ती कुठली व्हॉइड असणार आहे? तो गॅप कुठला असणार बेटा? टेट्राहायड्रल व्हॉइड्स. ऑक्टाहायड्रल व्हॉइड्स. ऑक्टाहायड्रल साठी मला पार्टिकल लागतील बेटा 6. किती पार्टिकल लागतील? 6. कसे अरेंज करायचं? सेम असेच. 3 खाली ठेवा आणि 3 वर पण उलटे. उलटे म्हणजे काय? आता काय केले? वर 2 ठेवले आणि खाली किती ठेवले बेटा मी? 1. आता काय करायचं? वर 1 खाली 2. पुस्तक मध्ये डायग्राम दिले, तुम्हाला तिथं जास्त कळेल. व्हॉइड्स मागं गेलं. हे बघ, टेट्राहायड्रल व्हॉइड्स. प्रिझम तुमचा, प्रिझम बघितलं ना? किती मॉलिक्यूल लागले बेटा टेट्राहायड्रल साठी? 4. लक्षात ठेवायचं आहे. द व्हॉइड फॉर्म ड्यू टू अरेंजमेंट ऑफ 4 पार्टिकल. 4 पार्टिकलच्या अरेंजमेंट मुळे जी व्हॉइड तयार होतो, गॅप तयार होतो, स्पेस तयार होतो, त्याला काय म्हणायचं बेटा? टेट्राहायड्रल व्हॉइड्स. आणि जो गॅप तयार होतो किती पार्टिकल मुळे बेटा? 6. तसे अरेंज केलेत बघा. पिंक वाले वर 2 आहेत, खाली 1 आहे. ब्लू वाला वर 1 आहे, खाली काय बेटा? 2. मग त्यांच्यामुळे गॅप कसं तयार होईल बेटा? असं तयार. जरी बॉल असतील तर बॉलची अरेंजमेंट करून बघा. आतमध्ये जो गॅप दिसतो ना त्याला म्हणतो आपण व्हॉइड्स. व्हॉइडचा अर्थ काय? एम्प्टी स्पेस. व्हॉइडचा अर्थ काय बेटा? एम्प्टी स्पेस. ठीक आहे. दुसरं बेस्ट एक्झाम्पल देते बेटा. एक छोटासा तुमच्याकडे बॉक्स आहे, एवढा बॉक्स आहे, त्याच्यामध्ये तुम्ही एक काय ठेवला? तुमचा बॉल ठेवला. बॉल ठेवला एक, ठेवला. हा स्पेस रिकामा राहिला ना, 1 2 3 4 रिकामा राहिला ना तो स्पेस. सो दॅट इज कॉल्ड ॲज व्हॉइड. त्याला व्हॉइड म्हणायचं. कळतंय का व्हॉइडचा अर्थ? कळालं बेटा? ठीक आहे. ज्यावेळेस पार्टिकल आपण अरेंज करतो त्यावेळेस जो गॅप असणार आहे बेटा, आता हा काय बेटा? व्हॉइड्स. कळतंय? मग तो व्हॉइड कुठले आहे? 4 असतील पार्टिकल तर काय म्हणा बेटा? टेट्राहायड्रल. 8 असतील तर 6 असतील तर काय म्हणा? ऑक्टाहायड्रल. ठीक आहे. आणि एक सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं बेटा? सीईटी पॉइंट ऑफ व्ह्यू. नंबर ऑफ पार्टिकल ऍटम. किती पार्टिकल ऍटम आहेत तेवढे असतात ऑक्टाहायड्रल व्हॉइड्स. कुठले असतात बेटा? ऑक्टाहायड्रल व्हॉइड्स. आणि डबल असतात कोण बेटा? टेट्राहायड्रल व्हॉइड्स. म्हणजे काय मॅडम? एक पार्टिकल, इथे किती? 4 पार्टिकल आहेत ना बेटा? 4 पार्टिकल आहेत म्हणजे ऑक्टाहायड्रल व्हॉइड किती असतील बेटा? 4. आणि टेट्राहायड्रल व्हॉइड किती असणार आहेत? 8. ठीक आहे. इथं त्याच्यामध्ये दिले बघ, आपल्याला विचारतील आहे एन म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल. नंबर ऑफ पार्टिकल एन असतील तर टेट्राहायड्रल व्हॉइड किती आहेत?
डबल आणि ऑक्टाहायड्रोइड किती बेटा 6. तर ते 100 पार्टिकल म्हणजे ऑक्टाहायड्रोइड 100. पण टेट्राहायड्रोइड किती असतील बेटा 200. ही लक्षात ठीक आपल्याला विचारतील ऍटम कंटेन डॅश मॉलिक्यूल हे तर त्यावेळेस किती व्हॉइस आहेत ते विचारतील. या दोन्हीला लॉक लावलं नाही कोणता जाऊन होतो कळतं बेटा. पॅकिंग इफिशियन्सी अर्थ कळाले. पॅकिंग इफिशियन्सी कळाले. कशाला म्हणायचं पॅकिंग इफिशियन्सी? व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल डिवाइडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. मग आपल्याला काय करायचे पॅकिंग इफिशियन्सी काढायची बेटा. कुणाची पॅकिंग इफिशियन्सी काढायची तिघांची. पण आपल्याला थेरी पॉईंट ऑफ फक्त सिंपलचेच विचारले. एकदाच विचारले ते सगळं 8-7 वर्ष एकदाच पडलेले सिंपलची. पण इक्वेशन सगळ्याचे लक्षात ठेवायचे. ठीक आहे. मग पहिला काय करूया बेटा पॅकिंग इफिशियन्सी काढूया. कुणाची काढूया सिंपल क्यूब. कुणाची काढूया बेटा सिंपल क्यूब. पॅकिंग इफिशियन्सी काढायची 4 स्टेप आहे. पॅकिंग इफिशियन्सी काढायचे स्टेप किती आहेत बेटा 4. फर्स्ट रेडियस ऑफ स्फियर. सेकंड व्हॉल्यूम ऑफ स्फियर. स्फियरचं काय करायचं बेटा व्हॉल्यूम काढायचं आहे. थर्ड टोटल व्हॉल्यूम काढा पार्टिकलचा. आणि लास्ट काय करायची बेटा आपली पॅकिंग इफिशियन्सी. किती स्टेप आहे 4. रेडियस काढा, त्यानंतर व्हॉल्यूम काढा, त्यानंतर टोटल व्हॉल्यूम काढा आणि मग पॅकिंग इफिशियन्सी. त्यातलं पहिला कुठलं बघू आपण मग फॉर सिंपल सेल. ठीक आहे. सिंपल सेल बघा कशी आहे. अशी सिंपल सेल आहे. सिंपल सेल मध्ये पार्टिकल कुठं असतात तुम्ही सांगितलं बेटा कॉर्नर. मग मी असं काढू शकते का बेटा. ठीक आहे. 2 पार्टिकल काढलेत नाही 4 काढायचे 4 काढा तुम्ही. बरोबर आहे. बघ हा पार्टिकल आहे बेटा. हा पार्टिकलचं काय बेटा सेंटर. हे डिस्टन्स काय झालं बेटा रेडियस झालं. झालं रेडियस. बरोबर आहे. क्यूब आहे हा. क्यूबची ही काय बेटा लेंथ आहे ना. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणलं होतं आठवत आहे ए. ठीक आहे. मग जर तुम्हाला एज लेंथ विचारली बेटा ऑफ क्यूब बरोबर आहे. क्यूबची लेंथ किती विचारली एज लेंथ ऑफ क्यूब किती सांगा बेटा आर आणि हा दुसरा आर म्हणजे किती झाले ए इज इक्वल टू किती झाले 2r झाले. मग त्याच्यावर आर काय येणार बेटा आर काय येणार a/2. बरोबर आहे. बरोबर आहे. कळतंय. ठीक आहे. जर एक लेंथ कशाने तयार झाली बेटा 2 आरनी तयार झाली तर रेडियस किती येणार लेंथच्या हाफ येईल का नाही. पहिलं झालं बेटा म्हणजे पहिली स्टेप कुठली काढली आपण रेडियस ऑफ स्फियर. कशी काढणार रेडियस बेटा तुमच्याकडे जो क्यूब आहे त्या क्यूबची जी एज लेंथ आहे त्याचा काय घ्यायचा हाफ. म्हणजे काय भेटलं आपल्याला रेडियस. कुणाचा रेडियस स्फियर. ठीक आहे. सेकंड स्टेप काय म्हणले बेटा व्हॉल्यूम. कुणाचं व्हॉल्यूम स्फियरचं व्हॉल्यूम. कसं काढतो बेटा व्हॉल्यूम स्फियरचा काय व्हॉल्यूम स्फियरचं व्हॉल्यूम कसं काढतो मॅथ्स मध्ये 4/3 पाय आर स्क्वेअर असं काय असते ना काय असतं बेटा 4/3 पाय क्यूब असते का आर क्यूब. मग आपल्याला माहितीये काय माहितीये आर किती आहे बेटा a/2 ठेवून टाकू काय येणार 4/3 पाय आरचं तरी काय लिहिते a/2 चा काय लिहिते बेटा क्यूब. सॉल्व्ह करूया काय आलं 4/3 पाय a क्यूब आणि 2 किती टाइम लिहायचं बेटा 3 टाइम ना. बरोबर आहे. 2 1 2 काय आलं बेटा व्हॉल्यूम मग पाय ए क्यूब आणि हे 2 3 2 6. हा काय आला बेटा व्हॉल्यूम कुणाचा एक असते. बरोबर आहे. थर्ड स्टेप काय बेटा टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल. आता टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल साठी बेटा मला सांगा सिंपल युनिट सेल मध्ये किती पार्टिकल असतात. सिंपल युनिट सेल प्रिमिटिव्ह सेल मध्ये किती पार्टिकल एकच. त्यामुळे व्हॉल्यूम किती येईल त्याचा तेवढाच आहे. सो टोटल व्हॉल्यूम किती बेटा तेवढाच. किती आले टोटल व्हॉल्यूम बेटा 4 गेलाय ना पाय ए क्यूब डिवायडेड बाय 6. हाच टोटल व्हॉल्यूम. का बरं टोटल व्हॉल्यूम तेवढा घेतला बेटा कारण की सिंपल मध्ये किती पार्टिकल आहे एकच पार्टिकल आहे. 2 असले तर मल्टिप्लाय पाय किती केलं असतं 2. 4 असतं तर मल्टिप्लाय बाय काय केलं असतं 4 केलं. एका पार्टिकलचा एवढा तर युनिट सेल मध्ये किती पार्टिकल आहे त्याच्याने ते काय करायचं मल्टिप्लाय करायचं. आणि लास्ट फोर्थ स्टेप काय बेटा पॅकिंग इफिशियन्सी. काय पॅकिंग इफिशियन्सी व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल बरोबर आहे ना
डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम कुणाचा ऑफ सेल युनिट सेलचा. किती आले व्हॉल्यूम पार्टिकलचा बेटा आता पाय ए क्यूब डिवायडेड बाय 6 आणि व्हॉल्यूम तर किती असतं हे तर किती असतं बेटा युनिट सेलचा व्हॉल्यूम किती असतं एल इंटू एल ना इथे एज लेंथ किती घेतो आपण ए सो काय येणार ए इंटू ए म्हणजे किती आलं ए क्यूब. चल सर राहिलं काय 5/6 पायची व्हॅल्यू किती आहे 3 डिवायडेड बाय 6% करण्यासाठी काय करा बेटा इंटू 100 जी काय व्हॅल्यू येईल ती कोणाची असेल बेटा सिम्पलची. ठीक आहे किती व्हॅल्यू आहे बघा इथं 56 काय तर असेल बघा 52 पॉईंट आहे का बघा इथं दिलं बघा स्ट्रक्चर. आता फर्स्ट पॉईंट रेडियस ऑफ स्फिअर कसं काढलं रेडियस ऑफ स्फिअर बेटा सिम्पल मध्ये पार्टिकल कुठे आहेत कॉर्नर्स बरोबर आहे ना आणि काय होणार आहे त्यामुळे काय रेडियस बेटा एज लेंथ काय येईल 2r सो रेडियस काय आलं बेटा ए बाय व्हॉल्यूम आय डायग्राम करायला लागेल. व्हॉल्यूम कसं काढलं बेटा स्फिअरचा व्हॉल्यूम काय असतो 4/3 पाय आर क्यूब. रेडियस किती आपला रेडियस किती आहे ए बाय 2 आहे ना रेडियस आपली इथली इक्वेशन केलं काय आलं बेटा पाय ए क्यूब अपॉन 6 टोटल एकच असल्यामुळे तेच आहे ना टोटलला पॅकिंग एफिशियन्सी व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल डिवाइड बाय टोटल व्हॉल्यूम ए क्यूब गेलं पाय ची व्हॅल्यू आणि डिवाइड बाय 6 पायची व्हॅल्यू किती 3.46 इंटू 100 केलं तर किती आलं 52.36 एमसीक्यू ला पडेल. पॅकिंग इफिशियन्सी ऑफ सिंपल सेल इज किती असेल बेटा 52.36 म्हणजे सिंपल सेल मध्ये पार्टिकलनी किती जागा व्यापली आहे 52 आणि उरलेली काय असेल रिकामी असेल का नाही ही बघा गॅप आहे का नाही हा गॅप आहे ना मग तो किती असेल बेटा 100 मायनस एवढं किती येते मग 100 मायनस एवढं केल्यावर 47.64 दोन्ही प्लस करून टाका दोन्ही प्लस केला कंपल्सरी किती यायला पाहिजे 100 यायला पाहिजे बघा येते का 100 येते ना 100 ठीक आहे. सो सिंपलची पॅकिंग इफिशियन्सी किती आहे बेटा 52.36 आणि वॉइड विचारलं तर किती सांगा 47.60 कळतंय हेच डेरिवेशन पेपरला विचारतील बाकी काही विचारणार नाही तुम्हाला.